आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। भोज येथील खते आणि कीटकनाशकांच्या साठ्याची तहसीलदार सुरेश मुंचे यांनी केली पाहणी। निपाणी तालुक्याचे तहसीलदार सुरेश मुंचे यांनी भोज येथील कृषी सहकारी संस्थेला भेट देऊन खते आणि कीटकनाशकांच्या साठ्याची पाहणी केली। या प्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तू कमाल किरकोळ किमतीपेक्षा MRP जास्त दराने विकू नये आणि त्यांना शासकीय नियमानुसार सुविधा पुरवाव्यात असे निर्देश दिले। शेतीच्या मशागतीच्या आणि ऊस शेतीच्या भरणीच्या कामाला वेग आला असून अनेक ठिकाणी काही खतांची कमतरता दाखवण्यात आली आहे, तर अनेक ठिकाणी शेतकऱ्याला गरज असलेल्या खतापेक्षा इतर खते दिले जात आहेत। युरियाचा मोठा तुटवडा जाणवत आहे, त्याचबरोबर युरियाबरोबर लिंक खते देण्यात येत आहेत। या पार्श्वभूमीवर तहसीलदार मुंचे यांनी आज भोज येथील कृषी संघाला भेट दिली। गावातून तक्रार आल्यास तात्काळ येथून पुढेही कोणत्याही दुकानदाराने भेट देऊन पाहणी करण्यात येणार असल्याचं सांगितलं। त्यामुळे कोणत्याही MRP पेक्षा जास्त दराने विक्री करत असलेले आढळल्यास किंवा शेतकऱ्यावर अन्याय केल्यास संबंधित दुकान आणि मालकावर कठोर कारवाई केली जाईल आणि गरज भासल्यास दुकानाचा परवाना रद्द केला जाईल, असाही इशारा तहसीलदार यांनी दिला आहे। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।